Hello dear students. In today's video, we will learn the first poem from first unit of your textbook. विद्यार्थी मित्रांनो, कविता अभ्यासताना आपल्याला त्या कवितेच्या माध्यमातून कवी काय संदेश देऊ इच्छितो, व्हॉट मेसेज डज ही वॉन्ट टू कन्वे, हू इज द स्पीकर इन द पोएम, हाऊ मेनी स्टांजाज आर देअर ऑफ द पोएम, हाऊ मेनी लाईन्स डज इट हॅव, then what figures of speech are used, what are the important lines in the poem, and so many features. असे अनेक फीचर्स असतात. ते फीचर्स अभ्यासणं खूप गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि हे करताना आपल्याला अडचण कुठे असते की एक्झाममध्ये आपल्यासमोर पोएम असते, बट आपण जर या अँगलने जर ही पोएम अभ्यासलेली असेल तर त्या पोएमवरील काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला सहज सोडवता येतात. आणि म्हणून एखादी पोएम पॅराफ्रेस करून घेणं खूप गरजेचं असतं. पॅराफ्रेस करून घेणं म्हणजे काय की सोप्या भाषेत ती पोएम समजून घेणं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला ही पोएम समजावून सांगतोय इन इंग्लिश. आणि स्क्रीनवर तुम्ही बघा, वॉट एव्हर आय एम गोइंग टू एक्सप्लेन, जे काही मी स्पष्ट करणार आहे, इट इज देअर ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर ते आहे. आणि म्हणून स्क्रीनवरच्या लाईन्स आपण व्यवस्थित लक्षात घ्या. ॲट द सेम टाईम मी काय बोलतो याकडेही लक्ष द्या. हा व्हिडिओ तुमच्या संग्रही असेल, सो यू कॅन वॉच इट अगेन अँड अगेन. सो लेट्स बिगिन. सो फ्रेंड्स, अ टीनेजर्स प्रेयर इज अ व्हेरी ब्युटिफुल पोएम बाय H.J. मॉर्स, ॲन अमेरिकन पोएट. इथे आपल्याला काय मिळालं, नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव मिळालं H.J. मॉर्स. ओके. देन द स्पीकर इज द पोएट एक्सप्रेसिंग द फिलिंग्स ऑफ अ टीनेजर. हू इज द स्पीकर? द पोएट इज द स्पीकर. अ टीनेजर इज द स्पीकर. अ टीनेजर इज अ बॉय or a girl in the age of 13 to 19 years. The poem has 5 stanzas, that is 5 verses. Each stanza has 4 lines. हे आपल्याला समोर दिसतंय. Each stanza expresses the thoughts in the mind of the teenager. बघा विद्यार्थी मित्र, अतिशय सोप्या भाषेत. हू इज द स्पीकर? स्पीकर कोण आहे? अ टीनेजर इज द स्पीकर. ना व्हॉट कॅन बी द एज ऑफ अ टीनेजर? टीनेजरचं वय किती असतं? बिटवीन 13 to 19 years. सेकंड पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आहे? द पोएम हॅज सिम्पल वर्ड्स. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द टीनेजर्स डिझायर टू बी एबल टू मेक द राईट डिसिजन्स. Each day has new challenges and the teenager has to make right decision alone. A teenager faces the problem of choosing the correct path or making the mistake of going on the wrong path. So what do we get here? आपल्याला इथून काय मिळतं आहे? We get the central idea of the poem. विद्यार्थी मित्रांनो, पोएम ॲप्रिसिएशन करायचं असतं त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. सो सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज the teenager's desire to be able to make the right decisions. थर्ड पॅरेग्राफमध्ये काय दिले ते बघूया. The teenager prays to God to give him strength to do the right thing. The teenager prays to God to give him the strength to say no to something that is wrong. The teenager is looking into the future. When the teenager is happy, he will realize that this was possible because of the prayers and God's blessings and guidance. So friends, we get some ideas. आपल्याला इथून काही आयडियाज मिळतात की what is teenager doing. टीनेजर काय करतोय? he is praying to God. Okay. The poem has words which have the same sound. These are called rhyming words. आता विद्यार्थी मित्रांनो, what is rhyming words म्हणजे काय हे आपल्याला मिळतं आहे की rhyming words have the same sound. Now look at the last word of every line. For example, in the first stanza, beginnings, make, choose, take, हे last words आहेत of every line. Make and take are rhyming words.
In the second stanza, success and distress are rhyming words. In the third stanza, see and me, and in the fourth stanza, way and day, and in the last stanza, see and me are rhyming words. द राईम स्कीम इज ABCB आणि यावरून आपल्याला पोएमची राईम स्कीम मिळते की राईम स्कीम इज ABCB. फॉर एक्झाम्पल ABCB कशी मिळाली? मेक टेक बोथ टेक द सेम लेटर बिकॉज दे राईम. रायमिंग स्कीम कशी काढावी? कारण मेक अँड टेक हे रायमिंग वर्ड्स अँड दे टेक द सेम लेटर. ओके. द पोएम हॅज ब्युटिफुल फिगर्स ऑफ स्पीच लाईक. सो देर आर सो मेनी फिगर्स ऑफ स्पीच युज्ड इन द पोएम. या कवितेत अनेक फिगर्स ऑफ स्पीच आहेत. त्यापैकी काही लक्षात घेण्यासारखे फिगर्स ऑफ स्पीच आहेत. इन्व्हर्जन, मेटॅफर, अलिटरेशन, ॲपॉस्ट्रॉफी. मग त्यांचे एक्झाम्पल्स दिलेत. इन्व्हर्जनचं एक्झाम्पल कुठं आहे? नंबर 1 बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक. दिस इज इन्व्हर्जन. हे इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन का? कारण वाक्य कसं असायला हवं? आय मस्ट मेक डिसिजन्स असं वाक्य असायला हवं. बट द वर्ड्स आर इन्व्हर्टेड. इथे वर्ड्स इन्व्हर्ट केलेले आहेत आणि म्हणून हे इन्व्हर्जन आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. दिस इज द एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. This is an example of alliteration. Down the darkened road. The sound is repeated. Please open up my eyes, dear Lord. This is an example of apostrophe. So friends, 4 figures of speech, 4 examples. If you have any doubts, you can call me anytime. Post your doubts to me. And watch it thoroughly. हा व्हिडिओ पूर्ण बघा. Watch it again and again. We will come with another video with the activities on the poem. So that's all for today. All the best. Keep watching to my channel and subscribe to my channel.